ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 41 ऐकूया। रक्ते क्षणं समदकोकिलकण्ठनीलं क्रोधोद्धतं फणिनमुत्फणमापतन्तम् आक्रामति क्रमयुगेन निरस्तशङ्कः तन्नामनागदमनि हृदयस्य पुंसः। ज्या पुरुषाच्या हृदयामध्ये आपली नावरूपी नागदमनी औषधी आहे तो पुरुष लाल डोळ्यांच्या मदयुक्त कोकिलेच्या कंठाप्रमाणे काळ्या, क्रोधाने उद्धट बनलेल्या, फणा उगारलेल्या व समोर आलेल्या सापाला शंकारहित झालेल्या दोन्ही पायांनी उल्लंघून जातो। हे भगवान, जे लोक आपले नामस्मरण करतात त्यांना भयंकरसा सापही काही करू शकत नाही व कोणत्याही प्रकारची भीती वाटू शकत नाही। सर्पविष निवारक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीमार्घम नमो क्षीरसवीनम ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो स्रां श्रीं श्रूं स्रौं स्रहा जलदेवी कमले पद्महृदनिवासिनी पद्मोपरि संस्थिते सिद्धिं देहि मनोवांछित कुरुकुरु स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावरती शुद्धतापूर्वक सफेद वस्त्र धारण करून पूर्व दिशेला मुख यंत्राचे असावे। मंगल कलश स्थापन करून दीप धूप लावून सफेद आसनावरती आपण उत्तर दिशेकडे मुख करून बसावे। स्फटिक मणिमाळा घेऊन दशांग धूप आपण होमामध्ये 12,000 आहुती द्यावे। काव्य, वृद्धिजाप्य आणि मंत्र याची आराधना यामध्ये करावी। याचे फल आहे भुजंग भयभंजक, म्हणजेच सर्पापासून आपले रक्षण होणे। ओम ह्रीं कृष्णोग्र सर्पभय निवारकाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निरोपयामि स्वाहा। श्रोते हो, आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 41 ऐकलो आहोत। उद्या मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 42 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।